मित्रांनो, व्हिडिओ नंबर 305. चला तर सुरू करेल, पाहूया आजचा काय विषय आहे आणि समजून घेऊया. मित्रांनो, आजचे दोन विषय आहेत. त्यापैकी पहिला विषय आहे काही अनमोल गिफ्ट. काय ते बघूया. तुम्ही स्वतःला देऊ शकता का अशा अनेक गिफ्ट आहेत ज्या तुमचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण करतील. अशाच काही गिफ्ट ज्या पैशाने खरेदी करता येत नाहीत, मात्र त्यामुळे चांगले मनस्थिती, आरोग्य आणि मनशांती प्राप्त होते. व्हेरी गुड. बघूया काय ते. तुम्ही स्वतःला देऊ शकत असलेली पहिली गिफ्ट म्हणजे नियमित व्यायाम. अगदी रोज नियमित 20 मिनिटे व्यायाम केला तरी चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. याचबरोबर तुम्ही कायम तरतरीत आणि ताजेतवाने राहता. ध्यानधारणा ही आणखी एक अनमोल गिफ्ट आहे. ध्यानधारणेमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ आणि अधिक शांत होता. व्हेरी गुड. ध्यानधारणेमुळे तुमच्या ऊर्जेचे आणि विचारांचे शुद्धीकरण होते. व्हेरी गुड. मौन हे अधिक शक्तिशाली असते. मौनाद्वारे तुम्ही पहिल्यांदाच खरी मनशांती अनुभवाल. याच स्थितीत जास्तीत जास्त काळ राहण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. व्हेरी गुड. वैयक्तिक स्वच्छता ही अतिशय आवश्यक असते. दात घासण्यासारखे छोट्या गोष्टीपासून हात धुण्याची सवय आणि सर्वसाधारण स्वच्छता तुमचे जीवन बदलून टाकते. व्हेरी गुड. स्मित हास्य अशी गोष्ट आहे की जी तुम्ही जितक्या जास्त वेळ कराल तितका तुम्हाला मनापासून आनंद होईल. व्हेरी गुड. ही गिफ्ट आनंदी मनापासून स्वीकारा. छान. सहनशीलता हा अतुलनीय गुण आहे. आपल्याला लगेच प्रतिक्रिया देण्याची, अंगावर जाण्याची सवय असते. सगळ्याविषयी आपल्या मनात पूर्वग्रह असतात. आपण जगाची वाटणी माझा आणि इतरांचा अशा गटात करतो. या दोन्हीतील सेतू म्हणजे सहनशीलता. शिकण्यातील आनंद नेहमी तुम्हाला जीवनात गुंतवून ठेवतो. शिकणे ही गोष्ट नेहमी तुम्हाला तरुण ठेवते. व्हेरी गुड. अनुभूती ही गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक करते. पर्यावरणाची काळजी घेतल्याने त्याचे फायदे पुढच्या पिढीत मिळतील. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर, जलसंधारण आणि झाडे लावण्याच्या कामाला प्राधान्य द्या. टिप नंबर 2 काय ते बघूया. अपेक्षा पूर्ण होण्यासाठी अनुभवाचा वापर करा. काय ते. सर्व काही गमावले तरी एक गोष्ट तुमच्याजवळ राहतेच. काय? भविष्य. बघूया काय ते. तुम्ही किती सुंदर किंवा देखणे असला तरी पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. बनून आणि बोरीला ही माकडे देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे स्वतःची टिमकी बजावणे थांबवा. तुम्ही किती शक्तिशाली आणि बलवान असाल तरी तुम्ही स्वतःला स्मशानात घेऊन जाऊ शकणार नाही. त्यामुळे वागण्या बोलण्यात विनम्रता ठेवा. छान. व्हेरी गुड. आयुष्यात तुम्ही किती उंच असलात तरी उद्या काय घडणार आहे तुम्हाला आज दिसू शकत नाही. त्यामुळे संयम ठेवा. तुमच्या त्वचेला रंग किती गोरा असला तरी अंधारात जाताना तुम्हाला टॉर्च घ्यावाच लागतो. तेव्हा काळजी घ्या. तुम्ही किती श्रीमंत असला तरी, तुमच्याकडे किती मोटारी असल्या तरी शेवटी बेडकडे चालतच जावे लागते. त्यामुळे कायम संतुष्ट राहा. परत एकदा बघून मित्रांनो. तुम्ही किती श्रीमंत असलात आणि तुमच्याकडे किती मोटारी असल्या तरी शेवटी बेडकडे चालतच जावे लागते. त्यामुळे व्यायाम,
संतुष्ट राहा, तरी कायम संतुष्ट राहा. आयुष्याला सहजतेने सामोरे जा, कारण आयुष्य म्हणजे अनुभव आणि प्रयोग आणि अपेक्षा असते. कारण जे काही घडले तो अनुभव होतो. जे काही घडले तो अनुभव होता. आज जे काही घडणार आहे ते प्रयोग असेल आणि उद्या जे काही घडणार त्यापेक्षा त्या अपेक्षा असतील. तेव्हा तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी तुमच्या प्रयोगामध्ये तुमच्या अनुभवाला वापर करा. तुमच्या अनुभवाचा वापर करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. जय हिंद.